राज्यातल्या बहुतेक भागांना दुष्काळाच्या झळा बसत असताना पालघर जिल्ह्यामधल्या मोखाडा तालुक्यातल्या चास या छोट्या गावात मात्र बारमाही पाणी वाहतंय। जलतज्ञ डॉक्टर अजित कोकले यांनी केलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे या गावाचा पाणी प्रश्न मिटलाय। गावात 2 सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे, 2 नवीन विहिरी आणि जुन्या विहिरी पुनर्जीवित करून गावानं पाण्याबाबत समृद्धता मिळवली आहे। पावसाचं वाहून जाणारं पाणी आपण अडवून ठेवल्यामुळे विहिरीला पाणी आलेलं आहे। अशा प्रकारे बहुतेक सर्व डोंगराळ भागांमध्ये कामं करता येऊ शकतात। योग्य जागा निवडणं आणि योग्य पद्धतीने बांधकाम करणं हे याचं सूत्र आहे। पाण्यासाठीची प्रदीर्घ पायपीट थांबल्यानं चासचे गावकरी आणि खास करून महिला वर्ग विशेष आनंदित आहे। 4-5 किलोमीटर वरती जायला लागायचं पाणी आणायला उन्हाळी, आणि पावसाळी थोडं जवळ राहायचं पण उन्हाळी लांबच जायला लागायचं। आणि आता ही जलस्वराज्य म्हणजे आरोहण आहे ना, आरोहणने आम्हाला तिथं विहीर आणि 2 बंधारे बांधून दिले। बंधाऱ्याच्या मध्ये विहीर आहे आणि विहिरीला पाणी आहे, तिथून आम्ही पाणी आणतोय। आता चालू वर्षी मागच्या वर्षापेक्षा बरं आजपर्यंत पाणी आहे, अजूनही पुरेल अशी आशा वाटते। आणि याच्यापूर्वी आम्हाला पाण्याची अडचण काढावी लागत होती, पाणी मिळत नव्हतं, गढूळ पाणी प्यायला भेटायचं। डोक्यावरचा हंडा कमरेवर आणण्यासाठी यापुढे गावात घरोघरी नळ आणायचा गावाचा प्रयत्न आहे। त्यांचा हा धडा इतर गावांनीही गिरवायलाच हवा। कपिल राऊत, झी मीडिया, पालघर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।